वेलकम टू लखनौ स्टेशन. फायनली आपला जेवण आलेलं आहे. बाहुबली थाली पण मागवलेली ना. पॉकेट दे, आयर पाकिट दे तिला. तर गुड मॉर्निंग सर्वजण. तर दुसरा दिवस आहे आणि बहुतेक जण आज पशुपतीनाथ देवांचे दर्शन घेऊन आलेत ना. हो, आणि ते मस्त काही लोक दिसतात. थाटाच्या साड्या केल्यात ना. हा, थाटाच्या साड्या. काय नाव तुमचं आणि कुठनं? दर्शना पाटील. हा, आणि कुठनं तुम्ही? आम्ही डोंबिवली निलचे. काय सांगणार आजच्या दिवसासाठी? आम्ही 2 वर्षापूर्वी केदारनाथ केलेला. आम्हाला पशुपतीनाथांचं दर्शन घ्यायचंच होतं. असं सांगतात की केदारनाथ अर्ध आहे आणि पशुपतीनाथ अर्ध आहे, दोन्ही मिळून एक होतं. आज आम्ही खूप खुश आहोत, आमचं दर्शन छान झालं. दोन्ही दर्शन झाल्यावरती दर्शन पूर्ण होतं. अरे वा, चांगली माहिती दिली. मला पण माहिती नव्हतं. आज मी पण जाणार आहे दर्शनासाठी. चालेल चालेल, धन्यवाद. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर नाश्ता वगैरे केलाय. आज काय प्लॅन आहे मग? आज काठमांडू लोकल साईट सीइंग करणार आहोत, ज्याच्यामध्ये इथे आपण आलो जोगेश्वरी शक्तीपीठ आहे, त्यानंतर स्वयंभूनाथ आहे, बुढा नीलकंठ आहे आणि एक इस्कॉन टेम्पल आहे राधास्वामी. ते सर्व फिरणार आहोत ना. चालेल. तर हॉटेल तर दाखवले तुम्हाला. आता नेपाळ मधले देवदर्शन पण करूया. चला, मस्त दर्शन झालंय. आणि इथे बघा बहुतेक जणांचे लग्न आहेत आणि थोड्या फारच विधी आहेत. आणि मी त्यांना विचारलं, इथे लग्न झाल्यावरती देवी मातेचे दर्शनाला येतात. हे बघा, इथे पण लग्न कार्य सुरू आहे. तर मम्मा रिक्वेस्ट करायला चालली, एक फोटो घेऊ काय दुल्हा दुल्हन सोबत. चला, हा, ओके, चीयर्स. सॉरी. रेडी? 1 2 3. थँक यू. पॉकेट दे, आयर पाकिट दे तिला. कॉंग्रॅच्युलेशन. चला, आलोय आता बुढा नीलकंठ मंदिरामध्ये. अनाया, बघितली मूर्ती? हा, कशी आहे? मस्त आहे. म्हणजे याच्यात विष्णू आणि नीलकंठ झोपलेले आहेत. विष्णूचा अवतार आहे ना? हा, विष्णूचा अवतार आहे. हे बघा, बुढा नीलकंठ. हरीश, कुठं घेऊन आलास? स्वयंभूनाथ. हा, काय आहे म्हणजे? बुद्धांचं स्थान आहे, स्तूपासारखं, बेस पगोडा. चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. या, वेलकम स्वयंभूनाथ. स्वयंभूनाथामध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम. पाली 50-50चे तिकीट भेटले ना आपल्याला, एंट्री तिकीट. आणि मम्माची बॅग वरती बघ, सेम डिझाईन. स्वयंभूनाथ मंदिरावरती डिझाईन आहे. चला, पायऱ्या चढत जायचं आपल्याला. ओ माय गॉड, मस्त आहे ना. स्वयंभू गोल्डन टेम्पल मध्ये स्वागत आहे तुमचं. स्वयंभू गोल्डन टेम्पल, भारी. चला, आलो टॉप वरती. आणि आता इकडनं व्ह्यू बघा. हे बघा, पूर्ण काठमांडू दिसते तुम्हाला इकडनं. एकदम भारी. सर्वात मोठा शहर नेपाळचा काठमांडू.
काय फोल्ड करून ठेवायचे आणि चला मंडळी, नेपाळ वरनं देवदर्शन करून आपण 12 तासाचा प्रवास करून आलो गोरखपूरला आणि गोरखपूर वरनं ट्रेन पकडून आज सकाळी 5ची ट्रेन पकडून आता दुपारचे 1:45 झालेत आणि पोहोचलोय लखनौला. आणि इथे उमा आणि अनाया पण बसली बघा. हाय अनाया. उमा, काय मागवलंस? गुड आफ्टरनून. 2 वाजलेत. काय मागवलंस? थाली मागवल्या पण वेज थाली श्रीनाथजी भोजनालय वरून मागवलंय. तर बघूया कसं येते. स्पेशल थाली आहे. स्पेशल थाली मागवली त्यांनी लखनौ वरनं. आता तीच घ्यायला जाऊया आपण. वेलकम टू लखनौ स्टेशन. हा बघा लखनौ स्टेशन कसा दिसतो. नाही आला ना? उमा इथे दरवाजावरती वेट करते. काय डिले? तर फायनली आपला जेवण आलेलं आहे. काय नाही, स्पेशल थाली. वेज थाली श्रीनाथजी भोजनालय. श्रीनाथजी भोजनालय स्पेशल थाली. बाहुबली थाली पण मागवलेली ना? हा, ते ट्रेन मध्ये जास्त होणार ना, बाहुबली सारखं होईल मग. भरपूर सारे ऑप्शन असतात तुम्हाला जेवणाचे प्रत्येक स्टेशनला. लखनौ स्टेशन वरती आपण व्हेज थाली मागवली बघा. आणि इथे बघा थालीमध्ये काय काय येते तुला. काय उमा? थाली उघडल्यात. मस्त भाज्या आहेत, डाळ आहे, राईस आहे आणि स्वीट मध्ये रसगुल्ला आहे ना. बापरे, हे काय श्रीखंड पण आहे. रबडी आणि छास. वा, भारी वाली थाली मागवली बघा अनायाने. चला या जेवायला. चव कशी आहे ती पण सांगूया आपण. या जेवायला या. झालं ना जेवण तुमचं? हा, एक स्टेशन आधीच त्यांनी मागवलंय आणि आता या मग जेवायला या जरा. या. हे काय मागवलंय? पराठे, पुलाव, सर्व काय मागवलंय बघा. चला जेवण झालंय आणि आपली 3 टायर AC फुल भरली खचाखच. एका सीटवर 4 जण बसलेत. संगीता म्हात्रे आणि नीलम मोकल ना. हो, कसा झाला प्रवास नेपाळ पासून इथपर्यंत? खूप सुंदर झाला. जेवण पण खूप सुंदर होते आणि हॉटेलचं खूप अप्रतिम. हो, हॉटेल आवडलं ना? थोडा घाटाचा रस्ता होता म्हणून त्रास झाला. जरा प्रवासात हे झालं. पण जे काय म्हटलं होतं ट्रिप वाल्याने ते सर्व केलंय ना. छान होतं. आणि आता परतीला घरी निघालो. परतीचा प्रवास छान झाला प्रवास. कोणालाही तब्येत पण काही बिघडली नाही आणि जेवण राहण्याची सोय सगळी उत्तम होती. त्यामुळे आम्ही सगळी खुश आहेत. चालेल. धन्यवाद. आता आराम करा. 30 तास आहेत आपल्याकडे. घरी जाऊन परत तीच कामं करायची. आराम करा. आणि या बाजूला श्री आणि त्याची फॅमिली दिसते बघा. हॅलो. एकदम भारी. बरा वाटतंय. आता आम्ही 12-15 तास बस मध्ये बसून पाय सर्व आकडलेले आमचे. आता बरं वाटतंय. झोपलो मस्त आल्या. आता बरं वाटतंय ना? घरी चाललोय. घरी जाऊन मला माझ्या बेडवरती झोपायचंय फक्त. आरामात झोपेन. नेपाळ पासून इथपर्यंत प्रवास थोडा हेक्टिक होता. पण आता बरं वाटतं. एकदम सरळ ट्रेन चालली. आता ट्रेन मध्ये बरं वाटतंय. असं सर्वांना बसलोय जेवायला वगैरे. गेम वगैरे खेळतोय. श्रावणीचा रिझल्ट लागलाय. श्रावणीचा रिझल्ट लागलाय बघा. 12वी सायन्स ना. किती टक्के भेटले? कमी आहेत 66. अरे बरे आहेत. चांगले भेटलेत. फर्स्ट क्लास मध्ये भेटलेत बघा. तरी चांगलं आहे ना. आणि कॉंग्रॅच्युलेशन आमच्याकडनं आणि आमच्या सर्व व्ह्युअर्स कडनं तुला. थँक्यू सो मच. तर तू घाबरली नव्हतीस ना म्हणजे ट्रिप मध्ये की याच्या पुढे जर काय झालं, रिझल्ट कमी आला? आम्ही घाबरलेलो. आम्ही लोक पूर्ण ट्रिप झोपलेलो होतो कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये आम्ही खूप थकून झोपत होतो. फक्त टाइम नव्हता विचार करायला तेवढा. आपण तू गार एकदम निवांत झोपलेली ना. आमचा रिझल्ट होता तेव्हा आम्ही चुकून झोपलो. मस्त 66% सायन्स मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.
तुमची मम्मी नेपाळला होती तेव्हा छान बोलत होत्या. आता बोला काहीतरी. ओव्हरऑल कशी झाली ट्रिप पूर्ण? हो छान झाली. छान झाली. प्रवास जास्त झाला. आता पण घरची आठवण येते. आता कधी घरी पोहोचू असं हो वाटतंय. असं झालंय. घरी पोहोचून तिला जेवण बनवायचंय. आणि तुम्हाला खायचंय माका मम्मीच्याच हो मम्मीच्याच आवडतं मुलांना माझ्या. इकडे मंदाकिनी म्हात्रे ना, कुठनं ऐरोलीवरनं ना? हो, तुमच्याच मुलीनी कमेंट केलेली आहे. हो, उमा वाचून दाखव कमेंट. आकांक्षा म्हात्रे, thank you so much for your incredible work. These blogs made us with reassurance, allowing us to see that my mom, dad and all our family members are safe and enjoying their trip in Nepal, especially given our concerns about the war solution. We truly appreciate that what you are doing. म्हणजे ते वॉरचं पण आपण सोल्युशन दिलं, ते पण त्यांना चांगलं वाटलं आणि मम्मी पप्पा पण एकदम खुश आहे. हा, ते पण तुम्ही वॉर मध्ये ते टेन्स होत्या घरी की तुम्ही आपण कसे आहेत, ते व्हिडिओ बघून खुश झाल्या. हा, तुम्हाला पण बघून. तुम्हाला कशी वाटली ट्रिप? छान वाटली. छान वाटली ना? हो, थोडी जेवण वगैरे छान. मी जेवत नव्हती पण आता ह्या ट्रिप मध्ये मला चांगलं म्हणजे घरच्यासारखं. अच्छा अच्छा. दुसऱ्या ट्रिप मध्ये गेले का त्यांना जेवण बरोबर भेटत नव्हते, पण या ट्रिप मध्ये त्यांना घरचा सारखा स्वाद भेटला ते बोलतो. चालेल चालेल. बाय धन्यवाद. आकांक्षा. थँक्यू आकांक्षा, तुला पण खूप छान कमेंट करण्यासाठी आणि व्हिडिओज बघण्यासाठी. थँक्यू सो मच. चालेल. चल आता कुठे आलोय आपण? ओराई मध्ये. हा, अजून कमी 18-20 तासाचा प्रवास बाकी आहे ना आपला? खूप प्रवास बाकी आहे. म्हणजे उद्या 4 वाजता आपण पोहोचणार पनवेलला. नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये काय होतंय ते बघायला. येस येस, नक्कीच. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू. बाय.